सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 204. खडाने आला पान्हा पळवी जवी अर्जुना कालपवी पन्यागना वडीलपणा. खोडाळ गाईला आलेल्या पान्हा जशी चोरते अथवा वारांगना आपले वार्धक्य जशी लपवत असते. आढू आढते आढवी मग आढत्य जेवी गाहारवी ना तरी कुळवधू लपवी आवे वाते. धनवान मनुष्य अरण्यात सापडला तर चोरांच्या भीतीने तो जशी आपली श्रीमंत लपवितो किंवा कुलवधू आपले सर्वांग वस्त्रांनी ज्याप्रमाणे आच्छादित करत असते. नाना ऋषीवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी हा पेरलेले बी माती टाकून जसा झाकत असतो त्याप्रमाणे आपणाकडून झालेले दानादिकांचे पुण्य हे झाकून ठेवत असतो. वरी वरी देह न पूजी लोकाते न रजी स्वधर्म वागवे जीवा बांधो नेने. साधूंनी बाह्य चिन्हे धारण करून ते वरवर दोह्याची पूजा करत नाहीत. ओठातून गोड शब्द घालून त्या लोकांना मनोरंजन करत नाहीत. आपला आचरलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजावर बांधत नाहीत म्हणजे आपले सदा चरण बोलून दाखवत नाहीत. परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विको जोडले स्फीतीसाठी. आपण केलेला परोपकार बोलून दाखवित नाहीत. वेदशास्त्र पुराणाचा अभ्यास ते विद्वत्तेच्या रूपाने समाजात मिरवत नाहीत. आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून मिळवलेले पुण्य विकण्याचा प्रयत्नही करत नाहीत. शरीर भोगाकडे पाहता कृपानु आवडे एरवी धर्म विषयी थोडे बहुन म्हणे. शरीर भोगाकडे त्याचे दुर्लक्ष असते. अंगावर साधे कपडे असतात. तो थोडेच अन्न खात असतो त्यामुळे कृपण दिसतो पण धर्म कार्यात मात्र तो अनमोल संपत्ती वाढवित असतो. घरी दिसे साकड देहीची आहे ती रोड परिधानी जया खोड सुरत ऋषी. त्याच्या घरात अनेक गोष्टींच्या टंचाई दिसत असते. शरीर हे रोढावलेले असते पण दान धर्म करण्याच्या वेळी ते कल्पवृक्षालाही मागे टाकत असतो. किंबहुना स्वधर्मी थोरू अवतारी उधारू आत्मचर्च चतुरू एरवी वेडा. किंबहुना तो स्वधर्माविषयी आग्रही आणि योग्य प्रसंगी उधार असतो. आत्मचर्चा करण्यामध्ये तो अतिशय चतुर असतो परंतु वरवर तो सामान्य दिसत असतो. केळीचे दळवाडे हळू पोखळ आवडे परी फळोनी गाढे रसाळ जैसे. केळीचे रोप जशी हलकी व पोकळ दिसत असतात परंतु त्याच केळाचे घड आले तर सर्व अंगे रसाने गाढ भरलेली दिसत असतात. कि मेघाचे अंग छिल दिसे वारणी जैसे जाईल परिवर्षती नमल धनवटते. किंवा मेघ ज्याप्रमाणे हलके दिसतात आणि थोड्या वाऱ्याने देखील वितळून जातील असे वाटत असते परंतु एकदा जर वर्षाव सुरू झाला की सर्वत्र जलाचा वर्षाव करून आश्चर्यचकित करतात. तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयनी एरवी तरी वाणी तोची ठाओ. त्याप्रमाणे त्यांच्याकडे पूर्ण दृष्टीने पाहिले असता बुद्धीला समाधान प्राप्त होते. एरवी त्यांच्या शरीराच्या उपभोगाकडे पाहिल्यास तर अतिशय गरीब असतो.
हे असो या चिन्हाचा नटनाटू ठाई जयाचा जाण ज्ञान तयाचा हाता चढे। हे असो अशा सद्गुरूंनी चिन्हे ज्या अंगी दिसतात त्यांच्या हाती ज्ञान आले असे समजावे। पैकांत पण म्हणितले ते हे जाण आता ऐक खून अहिंसेची। अंत भीतो त्याला म्हणतात ते होय। आता अहिंसेने जो लक्षण सांगतो तेच तू श्रवण कर। तरी अहिंसा बहुती परी बोलवी असे अवधारी आपुलिया मता तरी निरोपिली। अनेक विचारवंतांनी आपल्या मतांचे निरूपण करत विविध प्रकारे अहिंसा सांगितली आहे ते तू एकाग्र चित्ताने ऐक। परी हे सीधे खा तैशा खंडून या शाखा मग तयाची आवडू खा कुंप कीजे। ते प्रकार कोणते आहेत म्हणशील तर ज्याप्रमाणे झाडांच्या फांद्या तोडून त्या झाडांच्या बुंध्याभोवती यांचे कुंपण जसे करावे। का बाहू तोडून पंचविजे मग भुकेची पिडा राखीजे नाना देऊळ मोडून कीजे पोळी देवा। किंवा हात तोडून खावा व भुकेचा दुःख शांत करावे अथवा देऊळ मोडून त्याच्या समाधानाने देवळाभोवती आवार बांधावे। तैसी हिंसाची करुणी अहिंसा निपजवी जे हायसा पै पूर्व मीमांसा निर्णय केला। त्याप्रमाणे पशूंची हिंसा करून अहिंसा निर्माण करावी अशा पूर्ण समासेने म्हणजे कर्मकांडाने निर्णय केला आहे। हे वृष्टीची उपद्रवे गाधले विश्व अवघे म्हणून प्रजन्यष्टी करावे नाना याग। म्हणून न सापडल्यामुळे अन्न पाण्याचा दुष्काळ पडून सर्व विश्व पिडले जाते त्यावर उपाय म्हणून पावसाचा वर्षाव करणारे विविध प्रकारचे यज्ञ याग करावेत। तव ती इष्टीची बुद्धी पशु हिंसा रोखडी मग हिंसेची थडी कैसी दिसे। परंतु या इष्टेच्या बुडांशी जर पशूंची हिंसा प्रत्येकापणे घडत असते तर मग त्यांना अहिंसेच्या पलीकडील तीर कसा बरे दिसणार। पेरी जे नुसती हिंसा तेथ उगवेल काय अहिंसा परिणवल बापा दिवसा या याज्ञिकाचा। प्रारंभी जिथे नुसती हिंसाच पेरली जाते तेथे अहिंसा कशी बरे उगवेल। परंतु बाबा या याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले। आणि आविर्वेदू बघा तो याच मोहरा पांढवा जे जीवा कारणे करावा जीव घातो। आणि सर्व आयुर्वेद देखील याच प्रवृत्तीची आहे कारण हे पांडवा हे अर्जुना त्यांचा सिद्धांत जसा आहे की जीवांचे रक्षण करण्याकरिता जीवाचा घात करावा। नाना रोगे हाळली लोळती भूते पे देखिली ते हिंसा निवारया केली चिकित्सा का। विविध रोगांनी ग्रस्त होऊन अनेक जीव लोळत आहेत हे पाहिले तेव्हा आयुर्वेदांचे हे दुःख निवारण करता औषधाची योजना केली आहे। तव तो चिकित्से पहिले काचे कंद खनविले कावबड भिले समूळी सपत्री। त्या औषधाच्या योजनेसाठी प्रारंभ झाडाचे स्कंद खणून काढले काही झाडे मुळासह व पाण्यासह उपटून काढली। एके आड मोडविले
अजन्माची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली पोटा माझी. अनेक झाडे मध्येच मोडून औषधासाठी त्यांचा थोडासा उपयोग केला. काही झाडांची साल काढली तर काही झाडांचे फळे देण्याचा तयारीत असताना त्यांचे गाभे काढले आणि ते उकडून त्यांचे विविध काढे तयार केले. अजात शस्त्रू तरुवरा, सर्वांग देव विला शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. ज्यांनी कोणाचे काही वाईट केले नाही अशा अजात शत्रू झाडांच्या सर्वांगाचा चीक किंवा रस काढण्याकरता धारधार शस्त्रांनी त्याच्या शिरा उकडविल्या जातात. हे धनुर्धरा, याप्रमाणेच्या अजात शत्रू वृक्षाचा जीव घेऊन त्याला पुष्क केले जाते. आणि यजमाही जात लावून काढिले पीत, मग राखिले सिनत अनेक जीव. आणि हाल हाल करत असलेल्या सजीव प्राण्यांच्या अंगात हात घालून त्याच्या पोटातून पित्त काढतात आणि त्याच्या औषधासाठी उपयोग करून शिनलेल्या अनेक जीवांचे रक्षण करतात. अवसती धवळा रे, मोडून केली देवारे, नागविनी विहारे गवारी घातली. राहते घर मोडून त्या समाधानाने देऊळ व देवारे बांधले, तर व्यवहारामध्ये लोकांना फसवून त्या पैशाचे अन्न छत्र सुरू केले आहे. मस्तक पांघरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. डोक्यावर जाता पांघरून ओढून घेतले, त्यामुळे शरीराच्या कमरेपासून खालचा भाग उघडा पडला. तर स्वतःचे घर मोडून त्या लाकडाचा मांडव तयार केला. नाना पांघुरणे जाळून तैसे तापने, का झाले आगधुने कुंजराचे. अथवा पांघरून जाळून मग जसा शेक घ्यावा, हत्तीला स्नान घालून स्वच्छ केल्यावर तो जसा बाहेर येऊन सोंडेने चिखल घेऊन आपल्या अंगावर उडवितो, ना तरी बैल विकुनी गोठा, पुसा लावून बांधीजे गाठा, या करणी की चेष्टा काही हंसो. घरच्या बैल विकून त्या पैशांचा गोठा बांधावा, पोपटास हुकवसून लावून पिंजरा तयार केला, तर ती वृत्ती योग्य आहे का? माकड चेष्टा आहेत. या कृती पाहून हसावे की रडावे हे काही कळतच नाही. एकी धर्माची आवाहनी, गाळू आदरिले पाणी, तव गाळी तया हाळणी जीव मेले. कोणी आपल्या संप्रदायाप्रमाणे पाणी गाळून पिऊ लागले, तर गाळण्याच्या त्रासाने अनेक जीव मरून गेले. एक न पचविताचे कन, ये हिंसेचे भेन, तेथे कदर झाले प्राण, त्याची हिंसा. अनेक लोक हिंसेच्या भीतीने धान्य शिजवित नाहीत, त्याप्रमाणे ते उपाशी राहतात आणि त्यांचे प्राण कासावीस होतात. ही हिंसा त्यांच्याकडूनच घडते. एव हिंसाची अहिंसा, कर्मकांडिका ऐसा, सिद्धांतू सुमनसा ओळखे तू. हे सात्विक मनाच्या अर्जुना, याप्रमाणे हिंसेलाच अहिंसा मानण्याच्या अशा प्रकारच्या कर्मकांडातील सिद्धांत तू ओळखून घे. पहिले हिंसेचे नाव आम्ही केले जव, तव स्फूर्ती बांधली हाव ये मती. तेव्हा आम्ही प्रथम अहिंसेचे नाव उच्चारले, तेव्हा आम्हाला अशी स्फूर्ती झाली की प्रारंभी खऱ्या अहिंसेचे लक्षणे सांगावेत.
तरी कैसे ते गाळावे, म्हणून पडिले ते बोलावे, ते विचित्वा जाणावे, ऐसा भाव. ती आतून प्रगटलेली स्फूर्ती कशी बरे टाळावी म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तू देखील अहिंसे संबंधी मते जाणून घ्यावीस असे आमच्या मनात आले आहे. बहुत करुणी किरीटी, हाची विषयी गोठी, रवी का वाटे दावी जेलना. हे अर्जुना, प्रामुख्याने हाच हेतू मनात ठेवून आम्ही तुला अहिंसेचे लक्षणे सांगितली. एरवी आड वाटेने कोणी धावेल काय तूच सांग. आणि स्वमताची निर्धारा, लागोनिया धनुर्धरा, प्राप्ता मतांतरा, निर्वेचू की जे. आणि हे अर्जुना, स्वमतांचा निश्चय करण्यासाठी जी दुसरी मते विचारण्यात घेणे जरूर असेल तर त्याचेही विवेचन केले पाहिजे. ऐसी हे अवधारी, निरूपिती परी, आता यावरी मुख्य जेगा. याप्रमाणे हे निरूपण करण्याची पद्धत एक आहे, हे लक्षात ठेव. आता यापुढे आमचे हे मुख्य मत आहे ते तुला मी सांगत आहे. ते स्वमत बोलजेल, हिंसे रूप की जल, जिया उठलिया आतुल, ज्ञान दिसे. ते स्वमत स्पष्टपणे सांगून अहिंसेची लक्षणे सांगू. हे लक्षणे कोणत्याही अंगी स्पष्टपणे दिसून आल्यावर त्याला खरे ज्ञान झाले आहे असे दिसेल. परितेही अधिष्ठेले नियंगे, जाणीचे आचारती बागे, तैसे कवटी सांगे वाणी आते. ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते त्याप्रमाणे अहिंसेने आश्चर्य केलेल्या शरीरावरून आपली इंद्रियाच्या व्यवहारावरून अहिंसेचे रूप जाणले जाते. तैसे ज्ञानमयाची भेटी, सरीसेची अहिंसेची बिंब उठी, त्याची एके किरीटी परिस आता. हे अर्जुना, ज्ञानाची आणि मनाची भेट झाली तसता त्या मनामध्ये अहिंसेचे हे प्रतिबिंब उमटत असते ते तू ऐक. तरी तरंगो नो लांडितो, लहरी पायन मोडितो, साचलून मोडितो पाणी याचा. तरी लाटांचे उल्लंघन न करता, लहान लहरी देखील भंग न होऊ देता, पाण्याचा खळखळ आवाज न मोडता, वेग आणि लेशा दिठी घालोनिया अविंसा, जळी बोकू जैसा पाऊल सुये. वेगाने जो वगळा फार जपून हळुवारपणे जसा अभिशापावर दृष्टी ठेवून जलामध्ये पाय घालतो त्याप्रमाणे. का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुंच बैल केसर या शंका. अथवा कमळामधील सूक्ष्म तंतू आपल्या ओझ्याने चुरगळून जातील या शंकेने भ्रमर हा कमळावर अत्यंत नाजूकपणाने पाय ठेवत असतो. तैसे परमानुपा गुंतले, जाणूनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले, लपवणी चाले. त्याप्रमाणे परमाणू देखील अत्यंत सूक्ष्म जीव भरलेले आहेत. ते जाणून ते आपल्या पायाच्या ओझ्याने चिरडून मरतील या जाणीवेने तो आपले पाय कारुण्यामध्ये लपवून चालत असतो. ते वाट कृपेची करीतो,
ते दिशाचे स्नेह भरितो जीवातळी अंतरितो आपुला जीव। तो ज्या मार्गाने चालतो तो मार्ग कृपेने भरतो, तो दिशाकडे बघतो तो दिशा प्रेमाने भरून जाते। सर्व जीवांच्या खाली आपला जीव अंतरित तो चालत असतो। ऐसिया जतना चालणे जया अर्जुना हे निर्वाच्य परिणामा पुरी जेना। हे अर्जुना, असे ज्याच्या जीवांच्या रक्षणासाठी चालणे असते बोलणे असते त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही। कोणतीही उपमा देण्याच्या वर्तनाला पुरेशी पडत नाही। पैमोवाचेनी सांगडे लासी पिली धरी तोंडे तेथ दातांचे आगरडे लागती जैसे। मांजरी मायेने पिलाला तोंडात धरते तेव्हा तिचे दात पिलांच्या मानेला जसे कोमल लागतात। कास निहाळू माय तान्याची वास पाहे तिये दिठी आहे हळवार जे। प्रेम स्वरूप आई आपल्या तान्ह्या बाळाला वाट पाहते तेव्हा तिच्या दृष्टीने तो अत्यंत कोमल भाव भरलेला असतो। नाना कमळ दडे लोटवी जाती ढाळ ढाळे तो जेने पाडे बुबुळे वारा घेपे। अथवा कमळाच्या पाकळांनी वारा घेऊ लागला तसता त्यातून निघालेला वारा ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळांना अत्यंत सुखकर वाटत असतो तैसेनी मार्दवे भूमीवरी नेसी तुझाय लागती तेत होय जीवा सुख। अशा प्रकारच्या मृदूपणाने आपले पाय जमिनीवर प्रेमाने आदराने ठेवून चालत असतो त्यावेळी त्याच्या पायाच्या स्पर्शाने तेथील जीव जंतूंना सुखच सुख लाभत असते। ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडुसुता देखे तरी मागोता हळूची निघे। हे अर्जुना, अत्यंत हळुवारपणाने चालत असताना कृमी कीटके पुढे दिसली तर आपल्या पायाने ती मरतील म्हणून हे हळुवारपणे माघारी फिरत असते। मने पाव धड फडिल तरी स्वामीची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल ज्योती हेन। तो मनात म्हणतो चालताना आपले पाय धडपडले तर त्यातून आवाज निघेल व सर्व भूतांत सम प्रमाणात व्यापून असलेल्या परमात्म्याची झोपमोडे होईल। त्याच्या प्रकृतीच्या स्वस्थपणास धक्का बसेल। या काकुळती वाहनी हे मागोती कोणीही व्यक्ती नवचेवरी। अशा करुणायुक्त अंतकरणाने तो मागे परततो परंतु कोणत्याही छोट्या कीटकावर देखील तो पाय ठेवून पुढे जात नाही। जीवाचे निनावे तृणातेही नाव लांडावे मगन लेखिता जावे हे के गोठी। गवताच्या काडी मध्ये देखील जीव आहे असे समजून ती काडी देखील तो तुडवीत जात नाही। अशा करुण हृदयामुळे तो प्राण्यास या जोमानता त्याला पायाखाली चिरडून पुढे जाईल ही गोष्ट कशी बरे संभवेल। मुंगी मेरू नाव लंडावे मशका सिंधून तरतवे तैसे भेटलिया न करवे अतिक्रमो। मुंगीला मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला सागर पोहून जाता येत नाही, त्याप्रमाणे भेटलेल्या जीवांचे उपेक्षेने त्यांच्या उल्लंघन करवत नाही। ऐसी जयाची चाली कृपा फली फळाली देखसी जी आली दया वाचे।
असे त्यांचे करुणामय चालणे कृपारूपी फळाने फळास आलेले असते आणि वाणीतही मूर्तिमंद दया दृष्टीच पडते. स्वयं स्वशेनेची ते सुकुमार सुख मोहाचे माहेर माधुर्य झाले अंकुर दशन तैसे. श्वास घेणे आणि सोडणे हे कर्म ज्या समोरच्या मनुष्यास त्रास न होईल अशा प्रमाणे हळुवार करतो त्याच मुख कमल पाहिले तर जणू प्रेमाचे माहेरघर दिसते. त्याचे दात माधुर्याला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसत असते. पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्दी पाठी अवतरे कृपा आधी. ते बोलताना मधुर स्नेह पाझरत असतो आणि मागून अक्षरे चालत असतात. आधी कृपा आणि नंतर शब्द प्रगट होत असतात. तव बोलणेही नाही बोलो मने तरी काही तरी बोल को नाही खुपेल का. अगोदर तर कोणाशी विशेष बोलत नाही. कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणाला खुपेल की काय अशी त्याला शंका येत असते. बोलता दुःखही निघे तरी कोणाईवर मी न लघे आणि कोणासी न रिगे शंका मनी. बोलताना अधिक शब्द बाहेर पडले तर ते शब्द कोणाला वर्मी लागतील काय ह्या कोणाच्या मनात शत्रुत्वाची शंका निर्माण होईल. मांडीली गोटी हन मोडेल वासी पेल कोणी उढेल आई कोणी वांडील कोणी जरी. त्याच्या बोलण्याने कोणाच्या गोष्टींचा रसभंग होईल. कोणास भीती वाटेल व कोणी दचकून जागे होईल आणि कोणी त्या बोलण्याची अपेक्षा करेल म्हणून ते बोलणे बरे असे त्यास वाटते. तरी द्वाळी कोणा भवई कोणाची नुचलावी साभाव जीवी मनोनी उगा. आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होऊ नये रागाने कोणाची भुवई उंच होऊ नये अशी त्याच्या मनोमन इच्छा असते म्हणून तो उगाच शांत असतो. मग प्रार्थीला विपाय जरी लोभे बोलो जाय तरी परिसतया होय माय बापू. मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित अंतःकरणापासून प्रार्थना केल्यावर ते त्यांच्याशी बोलावयास प्रवृत्त होतो तेव्हा त्याचे बोलणे सत्याशी एकरूप असते व अत्यंत प्रेम संपन्न असते. तो त्यांच्या अंतःकरणात प्रगटणारे शब्द ऐकतो त्याचा तो सर्वस्व मायबाप होतो. कानाद ब्रह्मासी मुसे आले की गंगा पयसलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे. अथवा नाद ब्रह्माला जणू त्यांच्या बोलण्याचा मुशीत आकाराला आले आहे. जणू काही गंगेचे पवित्र जलच त्यांच्या बोलण्याच्या रूपाने उसळत आहे. वृद्ध झालेली पतिव्रता जशी सात्विक गुणांनी असून पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे. तैसे साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताच्या लाठा ज्याप्रमाणे असाव्या त्याप्रमाणे त्याच्या मुखातून येणारे शब्द सत्य मृदू मर्यादित आणि अत्यंत सरळ व प्रेमळ असतात. विरोधवाद बळू प्राणिता पढाळू उपसाहू छळू वर्म स्पर्शू. जे बोलणे विरोध निर्माण करणारे भांडण वाढवणारे कोणालाही मानसिक दुःख देणारे हे निर्बंधांचा निंदा करणारे दुसऱ्याला त्रास देणारे आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारे नाही.
आटू वेगू विधान शाशंका प्रयातन हे संन्याशिले अवगुण जया वाच. तसेच ते हट्ट आवेश कपटीपणा अशा लावणारे, संशयात पडणारे, फसवणारे असे असते ते त्यांच्या वाणीतून कधी प्रगट होत नाही. आणि तयाची परी किरीटी धाऊ जयाची आदिठी सांडलिया भुकटी मोकळिया. हे अर्जुना, त्याचप्रमाणे त्याच्या दृष्टी स्थिर आहे. त्याचे आपल्या भुवया रागाने चढविल्या नाहीत, त्यांच्या कपाळावर आठ्या पडत नाहीत. का ते भूती वस्तू आहे तिये रूपोषके विपाय म्हणून वासून पाहे बहुत करुणी. प्रत्येक भूत मात्रामध्ये परमात्मा भरलेला आहे. त्याच्या कदाचित त्याला त्रास होईल म्हणून तो बहुत करून कोणाकडे टक लावून पाहत नाही. ऐसाई कोणे केवेळे भितरले कृपेचे निबळे उघडोनी डोळे दृष्टी घाली. असे असून एखाद्या वेळेला अंतःकरणातील कृपेच्या बळाने जर डोळे उघडून ते कोणाकडे पाहिल तरी चंद्रबिंबे निधारा निघता नव्हती गोचरा परी एकचनी चकोरा निघती द्वेदे. तर चंद्रबिंबापासून अमृताच्या धारा प्रकट होतात. त्या डोळ्यातील दिसत नाहीत, परंतु त्या अमृताच्या धारा प्राशन करून चकोर पक्षी पुष्ट होतात. तैसे प्राणी असी होय तरी तो काही वासू पाय तया लोकांची सोय कुर्मीही नेने. त्याप्रमाणेच्या प्राणी मात्राकडे तो आपल्या कृपादृष्टीने पाहिले त्याला समाधान लाभत असते. कासावीला देखील त्या कृपादृष्टीने प्रगटणारे प्रेम कळत नाही. किंबहुना ऐसी दिठी दयाची भूतासी करीही देखसे तैसेची ते. अधिक काय सांगावे. सर्व प्राणी मात्राच्या विषयी जशी कृपादृष्टी असते तसेच त्याचे हातही कृपाळू असल्याचे दिसून येईल. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार. ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषांचे मनोरथ सिद्ध झालेले असतात त्याप्रमाणे त्याचे हात व्यापाररहित असतात. अक्षमानी संन्याशिले का निरिधनाले विझाले मुकेनी घेतले मौन जैसे. भोग भोगण्याचं असमर्थ आणि त्याने संन्यास घेतलेला असावा. अग्नीचं रसपण नसून तो जसा विझलेला असावा, अथवा जन्मापासून मुका असणाऱ्या मनुष्यांचे जसे मौन व्रत धारण करावे. तया परी काही जया करा करणे नाही जे करताच्या ठाई बैसो येती. त्याप्रमाणे त्याच्या हाताला काही मिळवण्यासाठी कर्तव्य राहिलेले नसते. त्या अकर्त्या सिद्ध पुरुषांचे हात काही कर्म न करता स्वस्थ असतात. रामकृष्ण हरी.